एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, मदतीसाठी धावाधाव। पुण्याच्या बारामतीमधून एक मोठी बातमी हाती आली आहे। पुण्यातील बारामती विमानतळावर पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे। बारामतीमधील विमानतळ परिसरात एक शिकाऊ विमान कोसळल्याची माहिती समोर येते। या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। हे विमान नेमके कशामुळे कोसळले, तसेच या घटनेत पायलट किंवा अन्य व्यक्ती जखमी झाली आहे का, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही। दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे। बारामती विमानतळावर यापूर्वी सुद्धा विमान दुर्घटनांच्या घटना घडलेल्या आहेत। या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। पुण्याच्या बारामतीमध्ये मागील 8 महिन्यात तिसऱ्यांदा विमान अपघाताची ही घटना घडली आहे। यावर्षीच्या जानेवारी महिन्यात VSR 82 लिअरजेटचे चार्टर विमान कोसळले। या विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित 5 जणांचा मृत्यू झाला होता। या अपघातात अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली होती। त्यानंतर हवाई प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते। त्यानंतर पुढे मे महिन्यात पुन्हा विमानाचा अपघात झाला होता। बारामतीच्या गोजूबावी गावाच्या हद्दीत दुसरा विमान अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। शिकाऊ विमान हे इमर्जन्सी लँडिंग करताना शेतात कोसळलं आणि या 2 घटनांनंतर आता तिसरा विमान अपघात घडलेला आहे। बारामती विमानतळावर आज रविवारी दुपारच्या सुमारास विमान दुर्घटनेची घटना घडली आहे। विमानतळ परिसरात शिकाऊ विमान कोसळून ही दुर्घटना घडली। या विमान दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती हाती येते आहे। हे शिकाऊ विमान नेमकं कशामुळे कोसळलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। या अपघातानंतर संबंधित तातडीनं वेगानं तपासाला सुरुवात झालेली आहे आणि या अपघाताच्या कारणांचा तपास यंत्रणांनी सुरू केला आहे। बारामती विमानतळावर याआधी दुर्घटना घडल्या आहेत। वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती।